बातमी पुण्यातनं, कारण पुण्यामध्ये देखील असाच एक जण फरार आहे। पुण्यातल्या बांधकाम कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी रवींद्र धंगेकर यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार कायम आहे। कंत्राटदार खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जो व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यामध्ये रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीचं नाव घेण्यात आलंय। धंगेकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही धंगेकर कुटुंबासह अजूनही नॉट रिचेबल आहे। बघा, हु इज धंगेकर नव्हे तर वेअर इज धंगेकर। रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार। पुणे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हु इज धंगेकर अशी हवा झालेल्या रवींद्र धंगेकरांबद्दल आता वेअर इज धंगेकर असं म्हणण्याची वेळ आली आहे। कारण शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांचे कुटुंबीय नॉट रिचेबल झाले आहेत। धंगेकरांच्या नॉट रिचेबल होण्याचं कारण आहे एक आत्महत्या। पुण्यातील बांधकाम कंत्राटदार खलील शेख यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओ आणि चिठ्ठीमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकरांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं म्हटलंय। उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर धंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत। पर माझे यांनी एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही। आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत, असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये। मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% व्याज भरत आहे। खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह 14 जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। कंत्राटदार खलील शेख यांनी 16 जुलैला घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मृत्यूपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि चिठ्ठी लिहून ठेवली। त्यामध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर आरोप केल्यात। धंगेकर पती पत्नीसह 14 जणांनी आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप शेख यांनी चिठ्ठी आणि व्हिडिओमधून केलाय। सेंटरिंग व्यवसायातले आर्थिक व्यवहार, थकीत रक्कम, धमक्या, शिवीगाळ आणि सेंटरिंगचं साहित्य जबरदस्तीनं नेल्यामुळे खलील शेख प्रचंड तणावाखाली होते। उत्कर्ष हाईट्स या इमारतीच्या सेंटरिंग कामाचे 50 लाख ते 2.5 कोटी थकवल्याचा आरोपही या प्रकरणात त्यांनी केलाय। सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर आहे। तर पोलिस अतिशय सर्व बाजूनी त्याचा तपास करत आहेत आणि आरोपीवरती एकदम कठोर कारवाई केली जाईल। म्हणजे अटक होऊ शकते या गुन्ह्यात? होऊ शकते, हो। आरोपींना बोलवून अटक करून त्यांचा जो काही तपासाच्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील। जर पोलिसांनी त्या संदर्भात FIR केला असेल तर पोलीस योग्यच कारवाई करतील, कोणाचाही दबाव नाही आहे। जी काही कायदेशीर कारवाई करायची ती पोलीस करतील। या सगळ्या आर्थिक व्यवहारांची आता चौकशी सुरू झाली आहे। या प्रकरणामुळे पुण्याच्या राजकीय आणि बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय, त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे। धंगेकरांचा तर संबंधच नाही आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत प्रतिभाताई धंगेकर यांनी 1 वर्षापूर्वी जर हे दिलं असेल तर 1 वर्षानंतर एखाद्या व्यक्तीने जर असं काही दुर्दैवी काम केलं असेल तर त्याला दोषी धरता येणार नाही, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे केवळ आणि केवळ धंगेकर जे आहेत ते त्यांचे आंदोलनं असतील किंवा त्यांच्या ड्रग्ज विरोधी मोहिमा असतील किंवा काय असतील ह्याचा कुठंतरी द्वेष मनामध्ये ठेवून त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि येणाऱ्या पुढच्या सुनावणीला आम्ही कोर्टामध्ये ते सगळं सिद्ध करून दाखवू। गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र धंगेकर कुटुंबियांसह नॉट रिचेबल झाल्यात, तर दुसरीकडे पुणे पोलिसांची पथकं धंगेकरांचा शोध घेत आहेत। पुणेकरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारे धंगेकर आता समोर येणार का आणि पोलिसांना सापडणार का हे पुढच्या काही काळातच कळणार आहे। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।